सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आता पुढील सुनावणी ही 7 एप्रिल रोजी होणार आहे। देशमुख हत्या प्रकरणावर आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांना लॅपटॉप मधील अतिरिक्त पुरावे पेनड्राइव्ह मधून देण्यात आले, तर आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ मिळावे अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे। परंतु सदरील व्हिडिओ ई साक्ष या शासकीय ॲपवर अपलोड असल्याने देऊ शकत नसल्याचे सरकारी पक्षाने म्हटलंय। तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी असा अर्ज आरोपी क्रमांक 3 ते 7 कडून करण्यात आलाय। तो अर्ज आज न्यायालयाने नामंजूर सुद्धा केला। याबरोबरच वाल्मिक कराड करून आणखी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे। संभाजीनगर येथील ॲडव्होकेट निलेश घाणेकर हे आता कराडची बाजू मांडणार आहेत। श्री उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती रद्द करावी म्हणून हा अर्ज जो जेलमधून आरोपीने पाठवला होता तो अर्ज न्यायालयाने नामंजूर केलेला आहे। नियुक्तीची बाब ही न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत नाही असं माझं म्हणणं होतं आणि ती बाब न्यायालयाने स्वीकारलेली आहे। मात्र वारंवार आरोपींचे वकील बदलले जातात। यापूर्वी देखील युक्तिवाद झाला, पुन्हा काही आरोपींनी वकील बदलण्याचं काय? आज वाल्मिक कराडच्या वतीनं घाणेकर साहेबांचं वकीलपत्र त्यात आलेलं आहे। अर्थात त्याच्यामध्ये आम्हाला काही बोलण्याचा अधिकार असू शकत नाही। गेल्या वेळेस जी हार्ड डिस्क होती ती इथं ओपन होत नव्हती। त्या हार्ड डिस्कमध्ये जे काही मटेरियल आहे ते एक्सपर्टच्या ऑफिसमधूनच आम्ही पेनड्राईव्हमध्ये भरून आणलं आणि सर्व पेनड्राईव्ह आरोपींना देण्यात आलेले आहे। ते व्हिडिओ आमच्याकडे नाही आहेत। पंचनामा करताना ई साक्षीद्वारे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं आणि ते स्टेट दिल्लीच्या ऑफिसला जातं। त्याची प्रत आमच्याकडे नाही, त्यामुळे जी प्रत आमच्याकडे नाही ती आम्ही देऊ शकत नाही। नाही, त्या प्रतिवर विलंब हा मुद्दा आज निघाला काढला त्यांनी। उलट आरोपीच्या वतीनं नवीन सर्च करून असे मुद्दे काढण्यात येतात। पुढील तारीख 7/4 ठेवलेली आहे। चालूच आहे वकील बदलणं, ते काय नवीन नाही आहे, गोष्ट जुनीच गोष्ट आहे ती। परंतु आज ज्या प्रकारे आरोपींच्या वकिलांनी किंवा आरोपींनी की जे सरकारी वकील आहेत संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील ते बदलण्यात यावे असा एक अर्ज दिला होता, तर तो आज अर्ज रिजेक्ट केलेला आहे। ॲज इट इज जशात तसे हेच वकील ही केस पुढं चालवतील अशी ऑर्डर देखील झालेली आहे आणि यापुढं साक्षीदारांची लिस्ट येणाऱ्या तारखेला 7 तारखेला दिली जाईल आणि केस चालू होईल। मात्र अशी देखील चर्चा सुरू आहे की जे यामधले साक्षीदार आहेत किंवा तुम्ही या संदर्भात कुणावरती दबाव येतोय असं काही घडतंय? ह्या केसला बाकीच्या काही केसेस आहेत त्याच्याशी कम्पेअर केलं जात आहे। याविषयी मी रीतसर जे आपले SP साहेब आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कागदोपत्री दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी ॲक्शन देखील घेणं गरजेचं आहे। कारण का आपण या केसमध्ये बघितलेलं आहे, सुरुवातीच्या काळात ज्या काही गोष्टी ज्या ते त्यावेळेस करायच्या होत्या त्या करण्यात न आल्यामुळं हे खून प्रकरण झालेलं आहे। त्याच पद्धतीनं आज वेगवेगळ्या नंबरवरून काही कॉल येत आहेत आणि ते कॉल कुठल्या नंबरवरून येत आहेत आणि कोण कशा संदर्भात करतायत त्याचे आम्ही रीतसर अर्ज दिलेले आहेत SP ऑफिसला। त्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावी। कुणाला कॉल येत आहेत आणि काय म्हणणं आहे? नातेवाईक आणि मी स्वतः आहे त्याच्यामध्ये। आता त्याच्यात ॲक्शन काय होती आम्ही रीतसर दिलेलं आहे तसं पत्र, त्यावर मी जर आज SP साहेब असतील तर मी त्यांना भेटणार आहे। म्हणजे अंदाज काढला जातो आहे की समजा ही केस कशाने थांबवल। आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, गावकऱ्यांना माहिती आहे, सगळ्या राज्याला माहिती आहे, या लोकांना फाशी झाल्याशिवाय ही केस कुठंच थांबणार नाही कुठल्याच कंडिशनवर। आणि जे केलेलं घोर पाप आहे त्या पापाची शिक्षा त्यांना मिळणार आहे। म्हणून जे काही खडा टाकून बघण्याचं काम चालू आहे किंवा ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्या संदर्भात आपण लिगली SP साहेबांना कळवलेलं आहे। त्याला नाही आपल्याला सांगता येणार काय आहे ते, परंतु ते म्हणजे आता त्याच्यात पुढं आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही कुठल्या गोष्टीत, म्हणून आपल्याला त्या संदर्भात बोलता नाही येणार। ते ॲक्शन SP साहेबांनी पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे। म्हणून ह्याचं उत्तर जे आहे किंवा ते काय आहे ते SP साहेब किंवा पोलीस प्रशासनानं सांगणं गरजेचं आहे।